नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर मग आज आपण बनवूया बांगडा तवा फ्राय. मस्तपैकी 1-2 चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे, त्यात 1 चमचा हळद टाकलेला आहे, 1 चमचा आपण धणापूड घेतलेली आहे, मीठ चवीनुसार, अर्धा लिंबाचा रस, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 2 चमचे कोकमचा आगळ घेतलेला आहे. मी रेडीमेड आगळ घेतलेला आहे. तुम्ही जर नसेल तर कोकम थोडा वेळ भिजत घालून त्याचा रस आपण घेऊ शकतो. त्यानंतर मस्त आहे बघा, ताजे असे बांगडा आहेत, फिश माझ्याकडे मस्त. त्याला असे मधून खाचा पाडलेले आहेत आणि त्यात भरपूर सारा मसाला असा चोळून लावलेला आहे. छानपैकी एकदम व्यवस्थित घासून लावायचा, सगळ्या बाजूने मसाला छान लागला पाहिजे. आणि त्यानंतर आपण बनवणार आहोत त्यासाठी मॅरिनेट, जे आपलं वरचं जे कोटिंग असतं त्यासाठी मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा रवा घेतलेला आहे, हळद, लाल तिखट, मीठ टाकून आपण सगळं मिश्रण मिक्स करणार आहोत. तव्यावर मस्तपैकी आपण कमी तेल घालायचं आहे आणि असं लसूण आपण टाकणार आहोत त्याच्यावर थोडं, आणि त्याच्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत कढीपत्ता, आणि त्याच्यानंतर आपण मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं जे बांगडा होता त्याला कोटिंग करायचं आहे आणि छान असं तवा फ्राय करून घ्यायचं आहे. वरून पण आपण कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे आणि सुंदर असं झालं आहे, मस्त कुरकुरीत छान फ्रेश आहे, त्यामुळे मस्त लागते चवीला. भाकरीसोबत तांदळाच्या खाऊ शकता. मस्त तयार आहे आपला बांगडा तवा फ्राय.